श्री गुरुचरित्र कथासार अध्याय 8 कथा 7. पूर्वी कुरवपूर क्षेत्रात एक वेदशास्त्र संपन्न ब्राह्मण राहत असे. त्याला अंबिका नावाची एक सुशील अशी बायको होती. तिला मुलं होऊन ती मरत असत, म्हणून तिने अनेक तीर्थयात्रा केल्या. शेवटी तिला एक मुलगा झाला. तो आईचा फार लाडका होता, पण मंदबुद्धीचा असल्यामुळे कितीही शिकवले तरी तो विसरून जात असे. त्यामुळे आईबाप काळजी करू लागले. त्याची मुंज केली. बापाने मारहाण करून वेदाभ्यास शिकवण्याचा प्रयत्न केला. ती मारहाण आईस पाहावे ना. त्याला मारहाण केल्यास मी प्राणत्याग करीन असे तिने नवऱ्याला स्पष्ट सांगितले. बायकोचा हट्ट पाहून ब्राह्मणाने मुलाला शिकवण्याचे व मारण्याचे बंद केले. काही कालाने तो ब्राह्मण मरून गेला. पुढे तो मुलगा व त्याची आई कुरवपुरात भिक्षा मागून आपला उदरनिर्वाह करू लागली. तो मुलगा मोठा झाला. त्याचे लग्न होईना. लोक अनेक प्रकारे त्याला टोचून बोलू लागले. शेवटी तो त्रासला व आईला म्हणाला, आई, मी तुला पोसू शकत नाही. लोक माझी निंदा करतात. तेव्हा मी आता अरण्यात कोठेतरी निघून जातो. मुलगा घराबाहेर चालता झाला. त्याची आई देखील त्याच्याच पाठोपाठ निघाली. दोघेही शोकाकुल होऊन गंगाप्रवाहात गेली. त्यांच्या पूर्वपुण्याईमुळे त्यांना श्रीपाद वल्लभ स्वामी स्नानासाठी गंगेत उभे असलेले दिसले. त्यांना पाहताच दोघांनी त्यांना नमस्कार केला व गंगेत आम्ही प्राण देणार आहोत असे त्यांनी सांगितले. असे करण्याचे कारण विचारताच तिने सर्व वृत्तांत त्यांना सांगितला व निदान पुढील जन्मी तरी असा मुलगा न व्हावा याबद्दल उपाय विचारला. श्रीपाद यती तिला म्हणाले, तू शनिप्रदोष व्रत कर, म्हणजे तुला जन्मोजन्मी तुझ्या म्हणण्याप्रमाणे पुत्र होतील. या व्रतासंबंधी स्कंद पुराणातील एक कथा ते सांगू लागले. पूर्वी उज्जैनी नावाच्या नगरात चंद्रसेन नावाचा धर्मपरायण राजा होऊन गेला. त्या राजाला एक मणिभद्र नावाचा मित्र होता. त्याने आपल्या भक्तीने भगवान शंकरांना प्रसन्न करून घेतले. त्यावेळी त्यांनी मणिभद्रला अतिशय तेजस्वी असा एक मणी दिला. त्याचा प्रकाश ज्या धातूवर पडत असे तो धातू सोन्याचा होत असे. तो मणी जवळ असला की मनातील सर्व इच्छाही पूर्ण होत असत. मण्याचा हा लौकिक ऐकून त्याच्या नगरीवर स्वारी करून राजाकडून मणी हिरावून घेण्याच्या इराद्याने अनेक देशाचे राजे सैन्यासह आले व त्यांनी उज्जैनीला वेढा घातला. त्या दिवशी शनिवार असून त्रयोदशी होती. राजा शिवलिंगाची पूजा करावयास बसला होता. पूजा पाहण्यास कित्येक स्त्री पुरुष जमले होते. काही गवळ्यांची मुलेही होती. आपण अशीच पूजा करावी असे त्यांच्या मनाने घेतले. त्यांच्या गल्लीतील एका पडक्या वाड्यात त्यांनी दगडाचे एक लिंग स्थापन केले. नंतर पाने, फुले, फळे, हरळी इत्यादी जमा करून पाणी आणले व षोडशोपचारे पूजा सुरू केली. काही वेळाने त्या मुलांच्या आया आल्या आणि आपापल्या मुलांना घरी भोजनाला घेऊन गेल्या. मात्र एक मुलगा घरी जाईना, म्हणून त्याच्या आईने तेथे जमा केलेल्या सर्व वस्तू इतस्ततः फेकून दिल्या व ती घरी निघून गेली. इकडे तो मुलगा आक्रोश करून रडू लागला व शेवटी मूर्छा येऊन तो क्षणभर जमिनीवर पडला. लिंगाकडे पाहत तो प्राण सोडणार इतक्यात शंकर प्रगट झाले. एकाएकी त्या ठिकाणी रत्नखचित असे शिवमंदिर व त्यातील लिंगही रत्नखचित दिसू लागले. शंकर म्हणाले, बाळ, तुझी काय इच्छा असेल ती माग. मुलगा म्हणाला, देवा, माझ्या आईने तुमची पूजा मोडली याबद्दल आपण तिजवर रागावू नये. शंकर म्हणाले, तुझे सकल मनोरथ पूर्ण होतील. तुला सकल ऐश्वर्य प्राप्त होईल. तुझा वंश वाढेल. याप्रमाणे वर देऊन शंकर गुप्त झाले. पुढे त्यांच्या वंशात श्रीकृष्णाचा जन्म झाला. ते प्रचंड व तेजस्वी शिवमंदिर पाहून स्वारी करावयास आलेले राजे वैरभाव विसरून राजाला भेटावयास आले. रात्रीची वेळ असून चहूकडे लख्ख प्रकाश पडला होता. चंद्रसेनासह सर्व राजे मंदिराकडे गेले. त्या गवळ्याचे घरही फार प्रेक्षणीय झाले होते. राजाने चौकशी करताच घडलेली सर्व हकीकत त्या मुलाने सांगितली. सर्वांना आनंद झाला. सर्व राजे आपापल्या स्थानी परत निघून गेले. याप्रमाणे श्रीपाद वल्लभांनी विप्र स्त्रियेला कथा सांगितली. माझ्यासारखा मुलगा होण्यासाठी तूही हे व्रत कर असेही तिला सांगितले. तिचा शुद्ध भाव पाहून ते तिजवर प्रसन्न झाले. तिच्या मुलाला जवळ बोलावून त्याच्या डोक्यावर हात ठेवताच त्याला 3 वेदांचे ज्ञान झाले. पुढे त्याचा विवाह झाला.
गावातील सर्व ब्राह्मण समाजात त्याला मानमान्यता प्राप्त झाली. त्याला मुले व नातवंडे झाली. श्री गुरु कृपेने कोणत्याच गोष्टीची कमतरता त्याच्या घरी उरली नव्हती. म्हणून गुरुकृपा श्रेष्ठ होय. श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुचरित्र कथासार अध्याय 9 कथा 8. श्रीपाद स्वामी हे दत्ताचे अवतार होत. ते कुरवपुरात असताना नदीवर स्नानाला आले की एक परीट दररोज त्यांना येऊन नमस्कार करीत असे. त्याच नदीवर तो कपडे धुण्यास येत असे. एके दिवशी स्वामी त्याला म्हणाले, रजका, तुझ्या या नमस्कार भक्तीवर मी प्रसन्न झालो आहे. आता आनंदाने राज्य कर. तेव्हापासून त्याला प्रपंचाची काळजी वाटेनाशी झाली. तो मठात जाऊन त्यांचे त्रिकाळ दर्शन घेऊ लागला. एकदा तो नदीवर धुणे धुत असता त्या नदीकाठावर एक मुसलमान राजा आपल्या स्त्रियांसह तेथे आला होता. त्याच्याबरोबर हत्ती, घोडे, रथ, पायदळही होते. अनेक वाद्ये वाजत होती. त्यावेळी तो परीट स्वामींना नमस्कार करावयास आला होता. पण त्याचे लक्ष सगळे त्या राजाच्या ऐश्वर्याकडे होते. तो मनात विचार करू लागला, माझा जन्म व्यर्थ आहे. जनावरासारखे राबण्यात माझे आयुष्य गेले. राजाने किती पुण्य केले असेल म्हणून तो या जन्मी सुख भोगत आहे. कोणत्या देवाची याने भक्ती केली असेल, अगर कोण गुरु याला प्रसन्न झाले असतील कोण जाणे. श्रीपाद म्हणाले, तुझी इंद्रिय सुखाची इच्छा तृप्त झाली नाही. ती तृप्ती झाल्या वाचून मोक्ष प्राप्ती होणे शक्य नाही. तेव्हा तू या जन्मी राजसुख भोगू इच्छितोस की पुढच्या जन्मी ते मोकळेपणाने सांग. परीट म्हणाला, महाराज, मी आता म्हातारा झालो आहे. तेव्हा बालपणापासूनच राज्यसुख भोगावे अशी माझी इच्छा आहे. मात्र आपली आठवण मला राहिली पाहिजे व मला आपण त्या ठिकाणी दर्शन दिले पाहिजे. श्री गुरूंनी ठीक आहे असे म्हणताच तात्काळ तो गतप्राण झाला व बेदरच्या राजघराण्यात जन्माला आला. ओम श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुचरित्र कथासार अध्याय 10 कथा 9. वल्लभेश नावाचा एक सुशील ब्राह्मण व्यापार धंदा करून आपली उपजीविका करीत असे. तो दरवर्षी कुरवपुरास यात्रेसाठी येत असे. एका वर्षी तो यात्रेला आला असता त्याने श्रीपाद स्वामींना नवस केला की व्यापारात मला भरपूर नफा झाल्यास 1000 ब्राह्मणांना इच्छा भोजन देईन. श्रीपाद वल्लभांचे मनात ध्यान करीत तो व्यापारासाठी निघाला. जेथे जेथे तो गेला तेथे तेथे त्याला भरपूर नफा होत गेला. त्याला अतिशय आनंद झाला. नवस फेडण्याचे ठरवून तो पुढील साली उत्सवाचे वेळी कुरवपुरास निघाला. बरोबर अन्न संतर्पणासाठी त्याने आवश्यक तेवढे द्रव्य घेतले. वाटेत यात्रेकरूंच्या वेशाने काही चोर त्याला भेटले. त्याच्याबरोबर त्यांनी 2-3 दिवस प्रवास केला. वल्लभेशाने आपण केलेला नवस व त्यामुळे झालेला द्रव्य लाभ यांसंबंधी त्यांना माहिती सांगितली. 1000 ब्राह्मणांना जेवण घालण्यासाठी लागणारे द्रव्य बरोबर घेतल्याबद्दल त्यांचेपाशी बोलून गेला. चोरांनी 3रे दिवशी मार्गातच त्याचा शिरच्छेद केला व त्याच्या जवळचे द्रव्य त्यांनी लुबाडून घेतले. भक्तांचे कैवारी श्रीपाद तेथे प्रगट झाले. हातातील त्रिशूळाने सर्व चोरांना ठार केले. फक्त एक चोर जिवंत राहिला होता. तो शरण आला. त्याच्या हातात भस्म दिले. धडाला मान चिकटविली व ते भस्म प्रोक्षण करताच तो जिवंत झाला. चोर म्हणाला, एक तपस्वी आला. त्याने चोरांना ठार केले. तुला उठविण्यासाठी माझे जवळ भस्म दिले. इतक्यातच तो गुप्त झाला. ब्राह्मण नवल करीत कुरवपुरात गेला व ब्राह्मण सहस्त्र भोजनाचा केलेला नवस त्याने यथासांग फेडला. श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुचरित्र कथासार अध्याय 11 कथा 10. 7व्या कथेत श्रीपाद स्वामींनी जन्मोजन्मी चांगला मुलगा पोटी जन्मावा म्हणून ब्राह्मण स्त्रीला शनी प्रदोष व्रत करण्याचा संपूर्ण कथाभाग सांगितला. त्याप्रमाणे त्या स्त्रीने शनी प्रदोष व्रत सुरू केले. श्री गुरूंच्या निरोपाने ती शंकराची पूजा करू लागली. पुढे कालांतराने व्रताचरण करता करता तिला मरण प्राप्त झाले. वऱ्हाड प्रांतात करंजनगर उर्फ वाड करंजा या गावी
ती ब्राह्मण कुळात पुन्हा जन्माला आली. तिचे नाव अंबा भवानी असे ठेवले. आईबापाच्या घरी वाढता वाढता ती उपवर झाली. शेवटी तिला त्याच गावातील माधव नावाच्या एका शिवभक्त ब्राह्मणाला दिली. त्या घरी ती नांदत असता पूर्व संस्कारामुळे ती शनिवारी प्रदोषकाळी शिवपूजा करू लागली. तिचा नवरा देखील मोठ्या भक्तिपूर्वक आचरू लागला. अशी सेवा चालू असता काही वर्षांनी अंबेला एक मुलगा झाला. जन्मल्याबरोबर तो मुलगा औम औम असे शब्द उच्चारू लागला. पुष्कळ लोक हा चमत्कार पाहण्यासाठी एकसारखे येऊ लागले. ज्योतिषी आले. त्यांनी सांगितले की हा मुलगा जगदवंद्य होईल, लग्न करणार नाही, संन्यास ग्रहण करील, हा अवतारी पुरुष आहे. 10 दिवस पूर्ण झाले. बारशाच्या दिवशी बाळाचे नाव शालिग्राम देव ठेवले, पण व्यावहारिक नाव नरहरी असे पडले. एके दिवशी अंबा पतीला म्हणाली, महाराज, माझ्या अंगावरचे दुधाने मुलाची भूक भागत नाही, तेव्हा एखादी गाय आणा, अगर एखादे शेळी तरी विकत घ्या. हे आईचे बोलणे ऐकून बाळ हसू लागला. त्याने उजव्या हाताने आईच्या स्तनाला स्पर्श केला. तत्काळ दुधाच्या धारा वाहू लागल्या. आईची वस्त्रे भिजली, दूध जमिनीवर वाहू लागले. मुलगा 1 वर्षाचा झाला तरी बोलेना. कोणी काही जरी विचारले तरी फक्त ओम म्हणत असे. पुढे 7 वर्षे पूर्ण झाली तरी बोलेना. एकच मुलगा आमचे पोटी जन्मला आणि तोही असा मुका जन्मला, असे मनात येऊन माता पिता शोक करू लागली. एके दिवशी नरहरीने आईबापास घरात नेले व लोखंडाला स्पर्श करून सोने करून दाखविले. त्याने स्पर्श मात्रे करून मुबलक सोने बनवून दिले. नंतर आई वडिलांस खुणेने सांगितले की माझी मुंज करा, म्हणजे मला बोलता येऊ लागेल. हे ऐकून त्यांना परमानंद झाला. मुंजीकरिता पुष्कळ सामुग्री विकत आणली. मुलाला अनेक प्रकारचे रत्नखचित दागदागिने बनविले. उत्तम मुहूर्त काढला. भव्य मांडव घातला. 4 वेदांचे ब्राह्मण बोलाविले. मोठ्या थाटाने मुंज झाली. भिक्षावळीचे वेळी बाळ 4 वेदातील मंत्र अस्खलित म्हणू लागला. त्यामुळे सर्व लोक आश्चर्यचकित झाले. त्याला सर्वांनी नमस्कार केला. इतके होताच नरहरी आईला म्हणाला, माते, आता मला तीर्थयात्रेला जाण्याची परवानगी दे. भिक्षा मागणे, वेदाध्ययन करणे हाच आमचा आचार आहे. शनिप्रदोष व्रत केले, मुलगा झाला, तो म्हातारपणी आम्हाला सांभाळील अशी मी आशा केली होती, ती सर्व व्यर्थ झाली, असे म्हणून आई दुःख करू लागली. नरहरी आईला म्हणाला, आई, व्यर्थ दुःख करू नकोस. तुझी सेवा व्यर्थ गेली नाही. तुला आणखी 4 मुलगे आणि 1 मुलगी होईल, असे म्हणून तिच्या डोक्यावर हात ठेवताच तिला पूर्वजन्मीचे स्मरण झाले व श्रीपाद वल्लभ म्हणजेच नरहरी हे तिच्या लक्षात आले. श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुचरित्र कथासार अध्याय 12 कथा 11. आई बापांची परवानगी मिळवून नरहरी काशीस गेला. त्या ठिकाणी कृष्ण सरस्वती नावाचे एक वृद्ध संन्यासी होते. त्यांचेकडून त्याने संन्यास दीक्षा घेतली. 4 वेदांचे अर्थ सांगू लागला. त्यामुळे काशी क्षेत्रात ते सर्वांना पूज्य वाटू लागले. नरहरी नरसिंह सरस्वती या नावाने प्रगट झाले. त्यांना पुष्कळ शिष्य मिळाले. त्यांच्यासह तीर्थयात्रा करीत ते प्रयागला आले. पुढे दक्षिण दिशेला वळले व आपल्या जन्म ठिकाणी पुन्हा आले. आई, बाप, 4 भाऊ व बहीण या सर्वांच्या भेटी झाल्या. सर्वांना त्यांनी शुभ आशीर्वाद दिले. त्यांची धाकटी बहीण रत्नाबाई शरण आली. तिला श्री गुरु म्हणाले, तुझा पती म्हातारपणी संन्यास घेईल. त्यानंतर तुझ्या शरीराला कोड फुटेल. पुढे तुझी माझी भेट गाणगापुरी होईल. तेथे तुझा देह शुद्ध होईल. मग तुला गती मिळेल. तेथून नरसिंह सरस्वती त्र्यंबकेश्वरला गेले. तेथेच गोदावरी नदीचा उगम झाला आहे. ही नदी पूर्वी शंकर जटेत धारण करीत असत. तिला या पृथ्वीवर आणण्यासाठी ऋषी मंडळींनी एक युक्ती केली. शंकराचे श्रेष्ठ भक्त गौतम ऋषी अनुष्ठानास बसले असता त्यांच्या साळीच्या शेतात एक दुर्वाची गाय करून सोडली. ती साळीमध्ये शिरलेली पाहताच गौतमांनी एक दर्भ तिच्यावर सोडला. त्या योगाने ती गाय घायाळ होऊन पडली व गतप्राण झाली. तेव्हा सगळे ऋषी जमले व म्हणाले, महाराज, आपण गंगा पृथ्वीवर आणल्याखेरीज गोवधाचा आपला दोष नाहीसा होणार नाही. नंतर गौतमांनी 1000 वर्ष तप केलं व शंकरांना प्रसन्न करून गंगा पृथ्वीवर आणली. कथा समाप्त.
श्री गुरुचरित्र कथासार अध्याय 13 कथा 12. श्री नरसिंह सरस्वती स्वामी त्या पवित्र गोदेच्या काठी असणाऱ्या पवित्र तीर्थक्षेत्रांचे दर्शन घेत घेत मंजरिका नावाच्या गावी आले. तेथे माधवारण्य नावाचा एक तपस्वी राहत असे. त्याने स्वामींचे दर्शन घेतले, त्यांची स्तुतिस्तोत्रे गायली. स्वामींनी त्याला वरदान देऊन कृतार्थ केले. पुढे गोदावरीच्या काठाचे महापवित्र क्षेत्र वासर ब्रह्मेश्वर या ठिकाणी ते आले. त्या नदीत शिष्यांसह ते स्नान करीत होते. तेथे एक पोटदुखीची व्यथा असलेला ब्राह्मण आला व गडाबडा लोळू लागला. शेवटी तो वेदना असह्य झाल्यामुळे प्राणत्याग करण्याच्या तयारीला लागला. तो नेहमी फलाहार करीत असे. एखादे वेळी जेवला तरी त्याची प्राणांतिक अवस्था होत असे. आदले दिवशी मिष्टान्न जेवला असल्याने त्याचे पोट भयंकर दुखू लागले होते. पाठीला दगड बांधून तो नदीत शिरू लागला. स्वामींनी त्याला पाहताच शिष्यांकडून त्याला नदीच्या काठावर आणले. स्वामी म्हणाले, आत्महत्या करणे हा महादोष आहे. तू देहत्याग का करतोस ते सांग. तेव्हा ब्राह्मणाने सर्व हकीकत स्वामींना सांगितली. श्री गुरु म्हणाले, ब्राह्मणा, तुझा रोग आता नाहीसा झाला आहे. तू आज पोटभर जेवण कर. आता काही भीतीचे कारण उरले नाही. त्याने श्री गुरूंना साष्टांग नमस्कार घातला. इतक्यात तेथील त्या गावचा एक ब्राह्मण अधिकारी गंगेला स्नानासाठी आला. त्याने तेथे स्वामींना पाहताच त्यांना भक्तिभावाने नमस्कार केला. त्याला स्वामींनी त्याचे नाव, गाव व व्यवसायाबद्दल विचारले. तेव्हा त्यांनी आपली सर्व हकीकत सांगितली. त्याचे नाव सायनदेव असे होते. नरसिंह सरस्वती स्वामी म्हणाले, सायनदेवा, हा जठर व्यथेचा ब्राह्मण प्राणत्याग करू पाहत आहे. त्याला तू आपले घरी ने. त्याला मिष्टान्न जेवू घाल, म्हणजे त्याची व्यथा नाहीशी होईल. सायनदेव म्हणाला, महाराज, आपणही माझे घरी भिक्षेस यावे. महाराजांनी ते मान्य केले. सर्व शिष्यांसह स्वामी त्यांचे घरी भोजनास गेले. सायनदेव व त्याची पत्नी जखाई या दोघांनी स्वामींची षोडशोपचारे पूजा केली. स्वामींच्या सर्व शिष्यांना नमस्कार केला. सर्वांनी उभयतांना आशीर्वाद दिले. सर्वांची पाने मांडली. अनेक प्रकारचे पक्वान्ने वाढली. पोटशुळाची व्यथा असलेला ब्राह्मण पोटभर जेवला. त्याचा रोग पूर्ण बरा झाला. गावातील सर्व लोक नवल करू लागले. स्वामी आपल्या शिष्यांसहित भोजन आटोपल्यावर तेथून निघाले. जाताना सायनदेवाला म्हणाले, तुला आणखी काही मागावयाचे आहे का? सायनदेव म्हणाला, महाराज, मी यवनाची नोकरी करीत आहे. तो यवन दरवर्षी काही ब्राह्मणांचा घात करीत असतो. सांप्रत तो मला आपल्या घरी बोलावित आहे. आता मी त्याच्याजवळ जाताच तो माझा खात्रीने प्राण घेईल. पण आपल्यासारखा महात्म्याची भेट झाल्यावर मला आता मरणाचे भय कोठून असणार? श्री गुरु संतुष्ट होऊन म्हणाले, सायनदेवा, तू भिवू नकोस. भीती सोडून तू त्या यवनाकडे जा. तो तुला काही अपाय न करता आम्हाकडे पाठवेल. तू परत येईपर्यंत आम्ही इथेच थांबतो. तू परत आल्यावर मगच आम्ही येथून पुढे जाऊ. कथा समाप्त. श्री गुरुचरित्र कथासार अध्याय 14 व 15. कथा 13. मागील कथेत श्री गुरूंनी आश्वासन दिले होते त्याप्रमाणे तो सायनदेव ब्राह्मण बोलावल्याप्रमाणे त्या यवनाकडे गेला. यमासारखा अति निर्दय व दुष्ट यवन ब्राह्मणाला पाहताच अतिशय संतापाने भडकून गेला. घरातून हत्यार आणून त्या ब्राह्मणाचा शिरच्छेद करण्याचा त्याचा बेत होता. घरात जाताच त्याला काही सुचेनासे झाले. तो आपल्या शय्येवर जाऊन पडताच त्याला गाढ झोप लागली. एकाएकी त्याच्या छातीत भयंकर वेदना होऊ लागल्या. घाबरून तो जागा झाला. त्याला प्राणांतिक यातना होऊ लागल्या. आपणास कोणीतरी एक ब्राह्मण येऊन शस्त्राघात करीत आहे असे त्याला दिसले. ताबडतोब तो घरातून बाहेर आला आणि धावत धावत जाऊन सायनदेवाचे पाय त्याने घट्ट धरले आणि सांगितले की, सायनदेवा, या प्रसंगी तू माझे प्राण वाचव. मी महा अपराधी आहे. तू माझा नोकर नसून मीच तुझा दास आहे. तू आता सुखाने आपल्या घरी परत जा. असे म्हणून त्याने सायनदेवाला बहुमोल वस्त्रे, अलंकार दिले व घरी जाण्याची परवानगी दिली. सायनदेव अतिशय आश्चर्यचकित झाला. त्याने श्रीगुरूंना गंगेच्या तीरावर येऊन साष्टांग नमस्कार घातला व त्यांची स्तुती केली. यवनाकडे गेल्यानंतर काय चमत्कार घडला ती सर्व हकीकत सांगितली. स्वामींच्या बरोबर येण्याची इच्छा प्रदर्शित केली. स्वामी म्हणाले, पुढे आम्हाला तुझे गावाजवळ राहावयास यावयाचे आहे.
त्यावेळी पुन्हा भेट होईल असे सांगून ते दक्षिणेकडे निघाले.